हे नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. आज मी तुम्हाला एक स्टोरी शेअर करणार आहे आणि त्या स्टोरीमधून तुम्हाला हे नक्कीच समजेल की आपल्या लाईफमधले जे समस्या आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते 100% सॉल्व्ह होतात. तर बघा, एक याची स्टोरी आहे. एक मेंटल पेशंटपासून ज्या नॉर्मल पेशंटपर्यंतचा जो प्रवास असतो त्याची स्टोरी आहे. बघा, एक हवाईन शहर आहे. त्या हवाईन शहरामध्ये एक मेंटल हॉस्पिटल आहे आणि त्या मेंटल हॉस्पिटल म्हटल्यानंतर तुम्हाला याची जास्त डीपमध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण की मेंटल हॉस्पिटलच्या अर्थातच सर्व काय आहे. तिथं मेंटल पेशंट असतात. मेंटल पेशंट म्हणजे काय, एकमेकांचा चावा घेतात, एकमेकांना मारतात, एकमेकांसोबत भांडणं करत बसतात आणि त्याला म्हणतात मेंटल पेशंट. तर आपल्या सर्वांना माहीत आहे. मग त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर असतात, डॉक्टर ह्युलेन नावाचे सायंटिस्ट. आता ही स्टोरी भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे, ही सर्वांना माहीत पण आहे, तरीही तुम्ही व्यवस्थित ऐका. बघा, आणि डॉक्टर ह्युलेन काय करत असतात तिथं, की त्या मेंटल पेशंटवर फक्त देखरेख करण्याचं काम करत असतात. म्हणजे काय, फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतात. आणि त्या हवाईन शहरामध्ये एक प्राचीन काळापासून आलेली एक संस्कृती असते आणि तिथं काहीही झालं तरी तिथले त्या शहरामधले लोक काहीतरी असे वाक्य बोलायचे की ती जी निगेटिव्हिटी आहे, जे समस्या आहे, जो प्रॉब्लेम्स आहेत ते हील व्हायचे. मग डॉक्टर ह्युलेनला हे जाणून आलं की अरे, या शहरामधले लोक असं काहीतरी बोलतात, त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तिथल्या गावामध्ये जर कोणी चोरी केली तर पूर्ण गाव एकत्र येतं, त्या व्यक्तीला गावामध्ये एका ठिकाणी उभा करतात आणि सर्व त्याच्या चारीभोवती उभारतात आणि त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर करतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि तो व्यक्ती तिथून पुढं कधीच चोरी करत नाही. आहे ना अमेझिंग. तर मग डॉक्टर ह्युलेनना हे जाणून आलं की हे असं काहीतरी बोलतात आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर डॉक्टर ह्युलेननेही ते 4 स्टेटमेंट पण खूप पॉवरफुल त्या मेंटल पेशंटवर अप्लाय करायला चालू केले. खूप सोपे आहेत पण खूप पॉवरफुल आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 जे स्टेटमेंट आहेत याची पॉवर जी आहे या ब्रह्मांडामध्ये खूप जास्त आहे. जसं जसं डॉक्टर ह्युलेननी त्यांच्या मेंटल पेशंटवर हे होपोनोपोनो प्रेयर ट्राय केली, त्यावेळेस डॉक्टर ह्युलेनला जाणून आलं की काही काळामध्ये मेंटल पेशंट नॉर्मल होत आहेत. आणि डॉक्टर ह्युलेनने कंटिन्यू त्यांच्यासोबत होपोनोपोनो प्रेयर केली. त्या मेंटल पेशंटची फाईल उघडायचे आणि फक्त फाईल वाचायचे आणि ती पेशंट नॉर्मल होत जायचा. बघा, त्या मेंटल पेशंटला दवाई न देता, त्याला उपचार न करता, त्याला इंजेक्शन न घेता, न त्याची तपासणी करता तो पूर्णपणे नॉर्मल व्हायचा. आणि असं करत करत 6 महिन्यामध्ये भरपूर असे पेशंट रिकवर झाले आणि 1 वर्षामध्ये पूर्ण हॉस्पिटल बंद पडलं. आहे ना अमेझिंग. आता याच्यापैकी काही मेंबर बंद असतील की ही स्टोरी तर आम्ही भरपूर वेळेस ऐकली आहे. बघा, याचं एक रिझन सांगतो मी का तुम्हाला रिपीट सांगत आहे. जर मेंटल पेशंट व्यवस्थित पूर्णपणे होत असेल, जर मेंटल पेशंट पूर्णपणे नॉर्मल होत असेल, त्याच्या घरी जात असेल, तर मग आपल्या लाईफमधले, आपल्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यापेक्षा छोटे आहेत ना. मेंटल पेशंट जर व्यवस्थित होऊ शकतो तर आपले हे जे समस्या आहेत, आपल्या हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण 100% हील व्हायला पाहिजे. मग मिस्टेक कुठे होत आहे नेमकं कुठे होत आहे, जेणेकरून डॉक्टर ह्युलेनना तर ते सहज हील करता आलं पण आपल्याला ते हील करता येत नाही. आपण कुठं चुकतो, नेमकं काय असं मिस्टेक होत आहे आपल्याकडून जे आपण ते करायला नाही पाहिजे. बघा, आपण होपोनोपोनोचं सेशन घेतो, आपण होपोनोपोनो पूर्णपणे कोर्स शिकवतो. त्या कोर्समध्ये आपण एकदम डीपमध्ये सांगतो की होपोनोपोनो काम का करते आणि जर कोणावर होपोनोपोनो काम करत नसेल तर त्याचं नेमकं रिझन काय आहे. तर बघा, या स्टोरीमधून हे तर कळत आहे की होपोनोपोनो प्रेयरनी रिझल्ट तर खूप येतात आणि पर्सनली मी पण याचे रिझल्ट खूप घेतलेले आहेत. आता आमचे मेंबर पण याचे खूप रिझल्ट क्रिएट करत आहेत. खूप भारी वाटतं त्यांचे रिझल्ट ऐकून. मला सांगा, मग तुमच्याही लाईफमध्ये याचे रिझल्ट यायला पाहिजे, पण जर येत नसतील तर याचं एक रिझन आहे. काय, की तुम्ही कुठेतरी मिसमॅच करताय. तुम्ही एक्झाम्पल होपोनोपोनो प्रेयर करत असाल, एक्झाम्पल पैशासाठी आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक्यू मनी, आय लव्ह यू मनी. आणि जर नकळतपणे पैशाला हेट करत असाल तर तुमच्या लाईफमध्ये पैसा कसा येईल आणि पैशाची तुमची फ्रिक्वेन्सी आहे, जे पैशाचं तुमचं बॉन्डिंग आहे ते हील कसं होणार आहे, अजिबात होणार नाही. तर ॲक्च्युअलमध्ये होपोनोपोनो प्रेयर कशी करायला पाहिजे. बघा, सिम्पल आहे. फक्त ज्या समस्येसाठी तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर करायचं आहे त्याच्याकडे आपलं इंटेन्शन ठेवायचं आहे. म्हणजे काय, फोकस ठेवायचा आहे. एक्झाम्पल, तुम्ही होपोनोपोनो प्रेयर करताय पैशासाठी आणि तुमचं लक्ष आहे जॉबवरती, तर मग ते प्रॉपर होणार नाही. तर तुम्हाला ज्या समस्येसाठी हिलिंग करायचं आहे त्याचा विचार मनामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून इंटेन्शन त्या समस्याकडे ठेवायचं, त्या व्यक्तीकडे ठेवायचं आणि होपोनोपोनो प्रेयर करायचं. आता होपोनोपोनो प्रेयर करताना बघा की भरपूर लोक एक चूक करतात की हृदयावर हात ठेवतात आणि बोलतात आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि बोलतात हा 108 वेळेस कंप्लीट झाला आणि मला रिझल्ट कसं काय जाणवत नाही. बघा, होपोनोपोनो करण्याची एक पद्धत आहे.
जे होपोनोपोनो प्रेयर आहे यूट्यूबवरती अवेलेबल आहे, सर्व सोशल मीडियावरती अवेलेबल आहे, गुगलवरती अवेलेबल आहे. ते बेसिक आहे. कसं की सिंपल आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही बेसिक होपोनोपोनो करण्याची एक पद्धत आहे. बघा कसं आहे ते सांगतो. रिलॅक्स बसा. आता तुम्ही माझ्यासोबत करायची आहे, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. ठीक आहे. नुसतं व्हिडिओ बघितला तर तुम्ही परत ते करणार नाही, फक्त व्हिडिओ बघणार आणि विसरून जाणार. तर माझ्यासोबत बसा. बसा व्यवस्थित. हां, व्यवस्थित बसा. हृदयावरती हात ठेवा आणि तुमच्या एका समस्येसाठी तुम्ही त्याला हील करायचं आहे. एक्झाम्पल आता तुम्ही एक तुमच्या माइंडमध्ये ठेवा की मला कोणत्या समस्येसाठी होपोनोपोनो प्रेयर करायचं आहे. एक्झाम्पल मनीसाठी. तर डोळे बंद करा आणि डोळे बंद करून तुमचा फोकस पूर्णपणे मनीकडे ठेवा आणि माझ्या पाठीमागे बोला, आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक्यू मनी, आय लव्ह यू मनी, आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक्यू मनी, आय लव्ह यू मनी. बघा, जर तुम्ही ह्या फ्लोने होपोनोपोनो प्रेयर केलं, फिलिंग क्रिएट करत होपोनोपोनो प्रेयर केलं तरी काम करेल. तुम्ही जर फिलिंगच क्रिएट नाही केलं, आता एक्झाम्पल मला सांगा या 4 फ्रेजेसमध्ये काय आहे नेमकं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, एवढी 4च वाक्य आहेत ना. पण या प्रत्येक एका वाक्याचा एक उच्चार तयार होतो, एक अर्थ तयार होतो. ज्यावेळेस तुम्ही आय एम सॉरी बोलताय त्यावेळेस तुम्ही त्याला शरण जाताय. जे समस्या आहे, जे तुम्हाला फील होतं त्याला तुम्ही शरण जाताय डायरेक्ट, राईट. जो एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, जो शरण जातो त्याला मरण नाही. सेम त्या प्रकारे आपण शरण जातो आपल्या समस्येसाठी, त्याला गिवअप करतोय. जर तुम्ही त्याला फीलच नाही केलं तर मग होपोनोपोनो प्रेयर काम करेल का? नाही करणार. तर तुम्हाला आय एम सॉरी म्हणताना फील करायचं आहे की खरंच मी सॉरी बोलतोय. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणताना खरंच तुम्हाला फील करा, तुम्ही त्याची माफी मागताय. थँक्यू बोलताना तुम्ही खरंच त्याचा धन्यवाद देताय. आय लव्ह यू बोलताना तुम्ही खरंच त्याच्यावर तुम्ही प्रेम करत आहेत असं दाखवताय. असं तुम्हाला या प्रकारे फील देऊन होपोनोपोनो प्रेयर करावं लागेल. रिझल्ट 100% येतो. हे स्टोरी का सांगितली? स्टोरीज सर्व ठिकाणी आता हे भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे, सर्वांना माहीत आहे. तरी पण मी आज स्टोरी शेअर करण्याचं एक रिझन आहे, ते म्हणजे तुम्हाला ओळख करून देणे की मेंटल पेशंट व्यवस्थित होतात तर मग आपले गोल्स का पूर्ण होत नाहीत, आपले गोल्स का हील होत नाहीत. होतात, पण आपण त्या प्रकारे होपोनोपोनो हिलिंग केली पाहिजे. आता मला सांगा, डॉक्टर हुलियन आणि आपण पण सेम तेच प्रेयर करत आहेत, पण डॉक्टर हुलियनने पूर्ण 1 वर्षामध्ये पूर्ण हॉस्पिटल बंद केलं होतं, पूर्ण मेंटल पेशंट नॉर्मल करून घरी पाठवले होते. आणि आपल्याला आपल्या घरातला एक मेंबर हील होत नाही, किंवा आपल्या फॅमिलीमधला एक मेंबर हील होत नाही, किंवा आपला फ्रेंड सर्कलमधला एक फ्रेंड हील होत नाही का? तर ज्या पद्धतीने डॉक्टर होपोनोपोनो हिलिंग करत होते, ज्या ॲडव्हान्स पद्धतीने जी हिलिंग करत होते, ती हिलिंग आपल्यापर्यंत आलेली नाही. ती आपल्याला प्रॉपर कशी करायची हे माहीत नाही. तर याच्यामागं एक तुम्हाला रिझन सांगतो, खूप महत्त्वाचं आहे की नेमकं असं काय आहे की आपल्याला तो रिझल्ट मिळवण्यापासून स्वतःला थांबवत आहे. बघा, डॉक्टर हुलियन हे एक सायंटिस्ट होते आणि त्यांची लेवल एक वाढलेली लेवल होती. लेवल म्हणजे काय, ते जास्त लेवलवर गेले होते हिलिंग करण्यामध्ये. त्यांची आता प्रत्येकजण आपल्या आपल्या लेवल चालू आहेत. जसं की आपण 1st, 2nd, 3rd, 4th अशा लेवल असतात, सेम त्या प्रकारचे एक लेवल असतात. आता माझी पण एक लेवल आहे. आता मी कोर्स घेतो, मी कोर्स शिकवतो, म्हणजे माझे पण एक लेवल आहे. जसे आता मितेश सरांकडून मी पूर्णपणे कोर्स केला, तर मितेश सरांचे पण एक लेवल आहे. पण सेम त्याच प्रकारे एक डॉक्टर हुलियनची पण एक लेवल आहे. म्हणजे काय लेवल, म्हणजे त्या लेवलला जाऊन ते हील करतात. मग तसे तुमची एक प्रकारची लेवल आहे. तुम्ही ज्या लेवलला आता शिकत आहे, तुम्ही ज्या लेवलला होपोनोपोनो रिझल्ट क्रिएट करत आहे, ज्या लेवलला तुम्ही समजून घेत आहेत, तुमची तिथे एक लेवल तयार होत आहे. आणि तुमची लेवल कमी असल्यामुळे रिझल्ट तेवढे आपल्याला प्रॉपर येत नाही. जशी जशी तुमची लेवल वाढेल तसे तसे रिझल्ट जास्त येतात. तर लेवल वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? लेवल म्हणजे काय, त्याच्यामध्ये डीप जाणे, प्रॅक्टिस जास्त करणे. डीप म्हणजे काय, डॉक्टर हुलियननी बेसिक होपोनोपोनो प्रेयर तर केलं, पण त्यासोबत काय केलं होतं, ॲडव्हान्स होपोनोपोनो केलं होतं डॉक्टर हुलियननी. सेम त्या प्रकारे तुम्हाला आता डीप होपोनोपोनो जर समजायचं असेल, बघायचं असेल की डीप होपोनोपोनो काय आहे, जसं की मितेश सर 51,000च्या कोर्समध्ये सांगतात की होपोनोपोनो ॲडव्हान्समध्ये कसं करायचं, तेच कोर्स आपण पण शिकवत आहोत. तर तुम्हाला होपोनोपोनोचा कोर्स करायचा असेल तर आत्ताच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपल्याकडून त्याची इन्फॉर्मेशन घ्या, आपल्याकडून त्याची माहिती घ्या की होपोनोपोनोमध्ये नेमकं काय शिकायचं असतं. होपोनोपोनो कोर्स तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकताय. मितेश सर 50,000चा कोर्स हे करत आहेत. आता मितेश सरांनी प्रॉपर 1.5 ते 2 करोड याच्यावरती खर्च केलेले आहेत. तर नेमकं या होपोनोपोनो ॲडव्हान्समध्ये आहे काय हे तुम्ही शिकून घ्या. आणि जशी जशी तुमची लेवल वाढेल तशी तशी तुमची जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुमचे रिझल्ट क्रिएट होतील. तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. का तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहेत. नवनवीन व्हिडिओमधून तुम्हाला नवीन माहिती मिळणार आहे आणि अशाच प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कळेल की मला होपोनोपोनो प्रेयर कसं करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट्स. तुमच्या लाईफमध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी एक चॅट विंडोमध्ये तुमची समस्या मांडायची आहे, जेणेकरून त्याच्यावर मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. आणि शेअर करायला मात्र विसरू नका. का तर तुमच्यामुळे एखाद्याचं आयुष्य वाचत असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला खूप रिटर्नमध्ये मिळणार आहे. कमीत कमी 5 ते 6 लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या पण लाईफमध्ये होपोनोपोनो प्रेयर जाऊ द्या. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.